Hello, hello. This is the My Artifact episode number 1481 ची तारीख आहे 28 फरवरी 2019. आता वाजले रात्रीचे 11:02. ऍक्च्युली मला एकदा कॅलेंडर बघू दे. 28 ओ सॉरी, हा महिना मला वाटलं फरवरी 28च महिना दिवसाचा असतो ना. हो, बट लीप इयरला तो 29 दिवसाचा बनतो ना. सो म्हणजे पुढल्या वर्षी आय डोंट नो यार. हा, सो सांगण्यासाठी काही युजल वगैरे काही खास वगैरे असं काही राहत नाही. बट मला असं वाटतंय का आपण नेहमी आर्टिफॅक्ट एपिसोडला आपण एक काहीतरी प्रमुख पायदान वगैरे दिलं पाहिजे असं मला वाटतंय. बट कधी कधी असं वाटतंय, कधी कधी जस्ट लाईक जसं आता कसं मला बिलकुल नॉर्मल वाटून राहिलं, असं फारसं काही बोलूशा वाटून नाही राहिलं. जस्ट लाईक मी मस्त गाणे ऐकतो, गाणे ऐकूशा वाटून राहिलं आणि नाचूशा वाटलं. बडबड वगैरे फारशी करूशी वाटून नाही राहिली. सो मी आर्टिफॅक्ट एपिसोडला जास्त काही एकदम चांगल्याने असं सांगत नाही, जे झालंय तेच सांगतो. झालंय म्हणजे काहीच नाही झालंय ना, असं काही स्पेशल थोडी आहे. म्हणजे आजचा गुरुवार आहे, दॅट इज ऑल्सो स्पेशल. कारण गुरुवार आहे, उद्याचा शुक्रवार, परवाचा शनिवार आणि रविवारी मी जाईन घरी. माहित नाही झालं घरी गेल्यावर काय एवढी कोणती खुशी वाटते माहित नाही. आय डोंट नो, बस खुशी वाटते का या संडेला मी घरी जाईन. थोडं चांगलं वाटते असं घरी जाईन बा असं म्हणल्यावर. सांगण्यासाठी काही स्पेशल नाही, एव्हरीथिंग इज रिअली नॉर्मल. ऍक्च्युली मी एक आज टीव्ही सिरीज आहे, वेब सिरीज बघितली, बॉम्बे. ते वेब सिरीज अरे बापरे, इतकी म्हणजे म्हणजे एवढी अजीब आहे ना की बहुत जास्त आहे. ऍक्च्युली इट्स अ रियालिटी वर बेस आहे. म्हणजे कसं आपल्याला रिलेशनशिप, मुलगा मुलगी जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा कसं सगळं हिरवं हिरवं सगळं दिसते वगैरे वगैरे. बट याच्या मागे पण काही काळे दिवस असतात. काळे दिवस म्हणजे जस्ट लाईक याचं एक भयानक रूप. हे भयानक रूप नाही का कधी कोणी दाखवलं नाही. युजली रोमॅन्टिक म्हणलं वगैरे समथिंग का असं झगडा वगैरे होते, बट इतका यांनी इंटेन्शनली यांनी दाखवला नाही. रियालिटी मध्ये जो झगडा वगैरे होतो तो काफी इंटेन्स असतो आणि इट वॉज लाईक रिअली बेकार असतो. रिलेशनशिप मधले झगडे वॉज काइंड ऑफ लाईक टीव्हीवर ज्याप्रमाणे रिलेशनशिप झगडे दाखवतात ते काहीच नाही. इट वॉज लाईक रिअली नथिंग. बट या बॉम्बे या वेब सिरीज मध्ये रिलेशनशिप मध्ये जे झगडे आहे ते इतक्या क्लिअरली दाखवण्यात आले आहे. आणि कधी कधी त्याला मी पण विश्वास ठेवतो, अरे बापरे यार, कोणत्या पागल लोक असतात त्या रिलेशनशिप मध्ये जातात. आय डोंट नो व्हाय. म्हणजे अशी काही सिच्युएशन पण येऊ शकते व्हेन यू आर इन रिलेशनशिप. अरे बापरे, बहुतच. फर्स्ट ऑफ ऑल ही वेब सिरीज नाही का, जेव्हा म्हणजे पहिला एपिसोड वगैरे बघितला मी तर पाहणार नव्हतो समोरचे एपिसोड. कारण फर्स्ट ऑफ ऑल जे वेब सिरीज मध्ये जे काही सीन दाखवले गेले होते ते इनप्रॉपर होते. म्हणजे सिक्वेन्स वाईज लागले नव्हते. ओके. अनदर थिंग वॉज दॅट की कॅरेक्टर प्रॉपरली एलॉबरेट नाही केले. त्याच्यानंतर केले त्यांनी प्रॉपरली एलॉबरेट, बट इट वॉज लाईक रिअली मेसी. आणि त्यानंतर त्यांच्या ऍक्टिंग मध्ये पण खूप लॅगिशनेस वगैरे खूप होता. सो इट वॉज लाईक माझ्यासाठी बहुत बेकार असं वाटत होतं. बट वन थिंग यू नीड टू रिअलाइज, जेवढी तुम्ही बेकार गोष्ट बघजाल ना तेवढं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये त्याला सुधारण्याचा प्रयत्न करता.
आणि तेवढीच तुमची नाही का फिल्म मेकिंगची डेव्हलपमेंट होते. या म्हणजे कसं आहे की इट जस्ट लाईक तुम्हाला सरळ लाईन काढता येते. ओके. बट कसं आहे, काही काही लोक खूप हेकडी वाकडी लाईन काढतात. तर तुम्हाला त्वरितच कळते की यांनी हेकडी लाईन काढली. व्हाय? कारण तुम्हाला माहित आहे ना की चांगली लाईन कशी असते आणि हेकडी लाईन कशी असते. यू नो द डिफरन्स. दॅट इज द डिफरन्स बिटवीन की चांगली ऍक्टिंग आणि खराब ऍक्टिंग. खराब ऍक्टिंग कोणी केली तर फटाकसे लक्षात येते. आणि जे डिफरन्स वगैरे आपल्याला रिअलाइज होते ना, दॅट इज द लर्निंग पिरियड, दॅट इज द डेव्हलपमेंट इन साइड अवर. तर जेव्हा नाही का एक खराब मूवी तुम्हाला रिअलाइज करून देते का हाऊ गुड यू आर इन, म्हणजे आपण कसं रिअलाइज करायला लागतो ना, नाही यावेळेस त्यांनी हा डायलॉग जर म्हणला असता ना, इट वुड बी बेटर, का यावेळेस तिने शांत राहिली असती, दॅट वुड बी बेटर. या सो आय डोंट नो. या स्टार्टिंगला एक पहिला एपिसोड बघितणारच काय नव्हतं रिली बकवास. मी तो एपिसोड याच्यासाठी बघितला कारण त्याच्यामधली जी ऍक्ट्रेस होती, शी लुक्स रिअली प्रिटी. तर मी फक्त तिच्यासाठीच नाही का तो बंदा व्हिडिओ वगैरे पूर्ण वेब सिरीज वगैरे बघितला. बट इन द एंड रिअलाइज दॅट की वेब सिरीज वॉज टू मच गुड. या त्यांनी जे अल्टरनेट सिक्वेन्स लावले ते प्रॉपरली लावले गेले होते. बट त्यांचा मॅनर एकदम कसा खालून, आपण कसं पायऱ्याच्या खालून वरपर्यंत जातो, हे नाही का पहिले वरून गेले, डायरेक्ट पहिले वरती गेले, देन त्याच्यानंतर खाली गेले आणि खालून एक 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 वरती वरती वारपर्यंत आले. सो अशा प्रमाणे ही वेब सिरीज आहे जो काफी युनिक युनिक असं म्हणता येईल. काइंड ऑफ लाईक रिअली डिफरंट. या बॉम्बे एक वेब सिरीज आहे, दॅट इज अ रिअली गुड. रिलेशनशिप मध्ये जेवढे काही झगडे, भांडण, पॉझेसिव्हनेस वगैरे असते ना, ते या वेब सिरीज मध्ये प्रॉपरली दाखवण्यात गेले. म्हणजे आपण रिलेशनशिप मध्ये जातो तर तेव्हा आपण दुसऱ्याबद्दल किती पॉझेसिव्ह होतो. या प्यार इट्स कन्वर्टेड इंटू पागलपण. म्हणजे जस्ट लाईक आपण समजा कोणत्या व्यक्तीला प्रेम करत असतो तर तो व्यक्ती आपलाच झाला पाहिजे यासाठी आपण काफी पॉझेसिव्ह होऊन जातो, बहुत जास्त पॉझेसिव्ह होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जे काही कॉन्सिक्वेन्सेस होतात त्याच्यावर ही फिल्म आहे, त्याच्यावर ही वेब सिरीज वॉज काइंड ऑफ लाईक रिअली ग्रेट. एक छोटासा इन्सिडेंट मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये नाही का एक मुलगी मुलाच्या प्रेमात असते. या प्रेमात नाही, शी वॉज पॉझेसिव्ह म्हणजे पागलपण च्या हदपर्यंत त्या मुलाला प्रेम करते. ओके. सो इन द एंड नाही का मुलाच्या मोबाईलवर कॉल येतो आणि कॉल स्क्रीनवर फ्लॅश होते. इट वॉज लाईक आईचं नाव कसं आपण एक वगैरे असं लिहितो वगैरे, वडिलांचं नाव वगैरे इथे, म्हणजे तिथे त्यांनी फादर मदर वगैरे असं काही लिहिलं नाही. त्यांनी असं काहीतरी नाव लिहिलं जे अशी असं बोगॅम्बो. यस, बोगॅम्बो. कॉलिंग स्क्रीनवर बोगॅम्बो असं नाव फ्लॅश झालं. ओके. सो तिने फोन उचलला आणि तिथून नाही का एका मुलीचा आवाज वगैरे आला. तर जी मुलगी, तिने त्याचा फोन उचलला ना आणि ज्या मुलीचा कॉल आला, शी वॉज लाईक रिअली मेस्ड अप. म्हणजे तेव्हा तिनेच शिवा देऊन टाकला की तू मादर शोध आहे, लवडीची बाल आहे, हेप्री आहे, तू कितीदा माझ्या बॉयफ्रेंडला समथिंग लाईक दॅट डू, म्हणजे झालं बघ तुमचं वगैरे समथिंग. खूप शिवा दिल्या. आणि त्याने फोन काढला आणि ठेवून दिला. जेव्हा तो मुलगा आला, तू म्हणते कोणाला शिवा देत होती? बोगॅम्बो, ही वॉज लाईक ही वॉज माय फादर. मग त्याने म्हणले ही वॉज माय फादर. त्याच्यामध्ये एक मुलगी बोलली म्हणे, अरे यार ती माझी आई होती. तर तिने त्याच्या आईला शिवा देऊन टाकली. अरे मेरे बाप. म्हणजे इतकं पॉझिटिव्हनेस असतं की बहुतच जास्त. या म्हणजे रिलेशनशिप मध्ये जर एक प्रकारे ट्रस्ट हवा, एक प्रकारचा ट्रस्ट नसेल तर बहुत बेकार सिच्युएशन असते. सो हीच सिच्युएशन या वेब सिरीज मध्ये रिप्रेझेंट केलं आहे. दॅट इज वे मच बेटर. या लव्ह स्टोरी पण आहे, बट इतकी चांगली लव्ह स्टोरी एवढे यांनी रिप्रेझेंट नाही केली. बट जे लव्ह स्टोरीच्या मागे जे पागलपण आहे ते या वेब सिरीज मध्ये खूप चांगल्याने एलॉबरेट केलं. या आणि दॅट वुड बी, मला असं वाटते का दॅट वुड बी अ रियालिटी.
कारण युजली मी असं बघतो, आता असं कोणी सांगत तर नाही, बट युजली असं बघतो की काही काही लोक नाही का खूप पॉझिटिव्ह असतात त्यांच्या गोष्टीबद्दल, त्यांच्या म्हणजे गोष्टीबद्दल, म्हणजे की वगैरे समथिंग, खूप जास्त पॉझिटिव्ह वगैरे, म्हणजे पागलपन्स वगैरे समथिंग लाईक दॅट. एक्सपिरियन्स तर केलं नाही मी अजूनपर्यंत, बट रियालिटी मध्ये शायद असं होत असेल. या सो हो, ते वेब सिरीज पाहत बसलो, 7 वाजले, त्याच्यानंतर 7 वाजता झोपलो, त्याच्यानंतर कधी 9:30 वाजता उठलो. या फारसं काही सांगण्यालायक तर काही आहे नाही. लाईक ऑफिस, घरी झोप, इट्स नथिंग. मेडिकल मध्ये चला जातो म्हणलं, बट झोपून राहिलो मी 9:30 वाजेपर्यंत. उद्या जावं लागेल, कारण त्याला मी 50 रुपये दिले आहे त्या वन मॅनच्या क्रीम साठी. ते वन मॅनची ती वाली क्रीम नाही का रे, सनस्क्रीम. अरे हा बाबू एवढा हे आहे ना, म्हणजे इतका, म्हणजे खूपच जास्त पागल आहे या क्रीम मागे. म्हणजे म्हणते मला ही सनस्क्रीन पाहिजे पाहिजे पाहिजे. आता प्रॉब्लेम ही आहे का ही सनस्क्रीन वगैरे इझिली भेटून न राहिले. मी मी एव्हरी मेडिकल मध्ये बघितलं वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट, बट नाही आहे, म्हणजे काफी रेअर टू फाइंड इट, म्हणजे खूप भेटतच नाही. आता इंडियन मला नाही का कोणीतरी मेडिकल मध्ये तो म्हणे की तुम्ही मला 50 रुपये द्या म्हणे, मी बोलवतो म्हणे तुमच्यासाठी स्पेशल. या कारण ही क्रीम काफी रेअर आहे म्हणे वगैरे. सो या मग कसं माझ्यापाशी काही चॉईस नव्हती, त्याला 50 रुपये दिले. बाबू आण म्हणलं, केव्हापर्यंत आणतो म्हणलं, म्हणे 2 दिवसात वगैरे येऊन जाईल म्हणे. तुम्ही त्याला काल दिलं, आज गेलो नाही मी, उद्या जाईन आणि उद्या एकदा चेक करेन आलं का नाही. उद्या आणि परवा जर या 2 दिवसात नाही आलं तर मग पैसे त्याच्याकडून वापस घेऊन घेईन. बाबू तू मला पैसे देऊन दे आणि या दॅट्स इट, मी पाहून घेईन दुसरीकडे वगैरे कुठे. पण त्या क्रीम साठी वन मॅन इतका हे आहे ना, पॉझिटिव्ह म्हणता येईल. हा शब्द खूपदा येऊन राहतो तोंडात, पॉझिटिव्ह. ऑफकोर्स म्हणजे कसं की रोज फोन करतो, यार हवे आपलं काम झालं का, ते क्रीम घेतली का, काम झालं का, क्रीम घेतली का. डूड जस्ट लाईक मी एवढा पॉझिटिव्ह तुम्हाला कंडोम साठी पण राहणार रे रात्री 11 वाजता. या कंडोम साठी बहुत जास्त लागते बरं. या म्हणजे कोणी आपल्या मुलींनी असं म्हणलं की लेट्स हॅव स्पेंड सम नाईट, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहित पडलं की आपल्यापाशी कॉन्डोम नाही आहे, तर कसं आपली लागून जाते ना. कारण आपल्याला तो मोमेंट पण एन्जॉय करायचा असतो आणि प्रोटेक्शन पण घ्यायचं असते. आणि लवड्याचा बाल तेव्हा मेडिकल पण भेटत नाही, मायची मग तर मोठी गाळ लागते. आपण कसं मग यार भाई मेरे को कॉन्डोम चाहिए, या कुछ भी कर ले मेरे को कॉन्डोम चाहिए ही चाहिए. त्यासाठी आपण किती पॉझिटिव्ह होऊन जातो त्या गोष्टीसाठी. भाऊ मेरे को तशाच प्रमाणे वन मॅन आणि त्या स्टुपिड सनस्क्रीम साठी. आणि इट इज लाईक सनस्क्रीम, बट दुसरे पण आहे ना खूप चांगले चांगले आहे. नेव्हियाची आहे, वॅसलिनची आहे किंवा पॉन्ड्सची आहे, जे हायर ब्रँड्स आहे त्याची सनस्क्रीन वापर. बट नाही, ही वॉज लाईक, आता आय डोंट नो, ते मेडिसिन माइट बी त्यासाठी इम्पॉर्टंट असेल, दॅट्स वाय ही इज रिअली पॉझिटिव्ह अबाउट दॅट. बट एका सनस्क्रीन मागे किती 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 किती. बट लेट मी टेल यू, वन मॅन साठी हे आहेच नाही. लिटरली सांगतो, वन मॅन बहुतेक हे क्रीम वन मॅन कोणाला तरी देईल, आणि इट वॉज लाईक कोणीतरी फिमेल फ्रेंडला हे देईल असं 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 मला शायद वाटते. या बट आय डोंट नो, शायद का होईल का नाही. वेल आतासाठी काही खास नाही. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली फाईन अँड गुड. 11 वाजून 16 मिनिट झाले, अजून 45 मिनिट्स आहे, म्हणजे अजून अर्धा घंटा आपल्यापाशी. आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं गाणे ऐकू, आणि त्याच्यानंतर मग आपण बॅक टू ऑफिस. ओके, मग थकलोय आणि मला झोप लागली आहे, बट आता मी झोपणार नाही, कारण झोपलो तर बसून जाऊ ना थोडसा टिकटॉक वगैरे बघू. टिकटॉक बघितलं ना आपण. या सो येस, सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1481. राईट नाउ वी आर एट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.